रस्त्यावरील बोगस बिलाची चौकशी झालीच पाहिजे. रस्त्यावरील बोगस बिलाची चौकशी झालीच पाहिजे. वामन भाऊ ते कासरी रस्ता झालाच पाहिजे. बेलगाव रोडपासून वामन भाऊ मंदिर ते एक जुना कासारी रस्ता हा पहिला जुना भरपूर काळाचा आहे. याचे निवेदनं सगळे मी दिले होते तहसीलदारला, ग्रामपंचायतला, सगळं पाठपुरावा केला तरी अजून 1 वर्ष झाले फॉलोअप काय कोणी घेतलेलं नाही. ग्रामपंचायतवाले म्हणते तहसीलला आहे, तहसीलवाले म्हणते ग्रामपंचायतला आहे. याचा अजून कशी कोण करणार, कधी करणार? बावनकुळे साहेब तर म्हणतात मी लगेच तातडीने चौकशी करतो, तहसीलदारला आदेश देतो. अजून कुठे मग तहसीलदार का आतापर्यंत काय केलं नाही, दिलेले सगळे पुरावे. आता एक पाऊस झाला ना, 2 व्हीलरसुद्धा येणं मुश्किल आहे. आमचे मुलं आता शाळेत कसे सोडायचे, काय करायचे? हा तालुक्याचा प्रश्न आहे, हा जवळचा. हे लोकप्रतिनिधी मी लक्ष द्यायला पाहिजे ह्याच्यात. ह्यांना सगळ्यांना मी निवेदन दिलेले आहेत. ग्रामपंचायत सदस्य असू द्या, हे तहसीलदार, BDO सगळं आमच्या आपल्या ह्याला नेलेलं आहे, तहसीललेलं आहे. आता सरपंच महिलांना उत्तर दिलं तुम्ही वर्गणीतून रस्ता करून घ्या. हे आलेलं त्याची चौकशीला आम्ही ते सगळं BDOला त्याला दिलेलं आहे. नाही BDO मला चौकशी करू. आता ह्या 1 वर्ष होत आलं याचं, कुठंच काही चौकशी नाही, काहीच नाही. महसूल मंत्री, आपल्या राज्याचे महसूल मंत्री श्री बावनकुळे साहेब यांनी यांच्यावर काय कठोर कारवाई करण्यात येईल याचं करावं पटकून आणि करून देण्याची ही विनंती. तर ते वामन भाऊ मंदिर ते कासारी पांदन रस्ता हे आम्ही वारंवार तहसीलमध्ये जाऊन, ग्रामपंचायतला जाऊन त्याची माहिती दिली तरी अद्याप एकही खडा किंवा मुरुम न येता याचं हे उचललेलं आहे. तर त्याचे बिल उचलल्याचे आमच्याकडे हे कागदपत्र पण आहेत, आम्ही ते पण हे करून घेतलेले आहेत. तहसीलदार मॅडम स्वतः येऊन म्हणल्या, पण त्या पण अजून 1 वर्ष झालं तरी अजून त्या आलेल्या नाही आहेत. गेल्या वर्षी जुलै ऑगस्टच्या वेळेसच आम्ही तहसील कार्यालयात गेलतो आणि ग्रामपंचायतला पण गेलो. सुरुवात महिलांनी केली, महिलांच्या पाठीमागे सगळे पुरुष पण आमच्या आले, तरी पण अजूनसुद्धा इथं एकही व्यक्ती म्हणजे ह्याच्यातलं आलेलं नाही आहे. आणि या रोडसाठी कुणीच अजून म्हणजे त्याची दखल घेतलेली नाही. मंदिर ते कासारी हे 1 किलोमीटरचा रस्ता आहे. तर त्याचे 4 लाख रुपये हे उचललेले हे आमच्याकडे कागदपत्र आम्ही हे केलेले आहेत. तर त्याचा अजून आम्हाला तपास लागलेला नाही आहे. रस्त्यावर एकही खडा किंवा मुरुम, हे ट्रॅक्टर, कुठलाच वस्तू आलेली नाही, कुठलंच वाहन आलेलं नाही आहे. त्याच्यामुळं आम्हाला त्या रोडचं काही काम झालं हे पण सांगता येणार नाही. कारण आमच्यासमोर जर एखादी ट्रॅक्टरच जर आलेलं नाही आहे तर मग त्याचं काय सांगणार ना आम्ही. आणि ह्या रस्त्यासाठी आम्ही आता 2 ठिकाणी तर कार्यालयात जाऊन आलोत, आज दखल घेतलेली नाही. संबंधित अधिकाऱ्यांशी उत्तर दिलं तर ग्रामपंचायतवाले म्हणले तुम्ही वर्गणीतून रस्ता गोळा करून घ्या. आणि तहसीलदार मॅडम तर म्हणल्या हे रस्ता आमच्या ह्याच्यात नाही आहे. घडीत म्हणतात की ते ग्रामपंचायतवाले म्हणतात तहसीलमध्ये जा, तहसीलवाले म्हणतात ग्रामपंचायतला जा. बावनकुळे साहेब त्यांनी ह्याच्यासाठी 25 लाख रुपये निधी टाकलेला आहे, पण तरी अजून त्याच्यावर कोणीच हे केलं नाही. 4 लाख रुपये जे उचललेत त्याचं पण अजून आम्हाला काही हे भेटलेलं नाही आहे. शिकारणारच आहेत ना, कारण आता सध्या आम्ही पाऊस नाही ज्याच्यामुळे जरा हे, पण ज्यावेळेस आम्हाला पाऊस पडेल त्यावेळेस आम्ही पुन्हा अजून तिथं हे जाणार आहेत, महिलांची मोर्चा घेऊन जाणारच आहेत.